चला स्टार्ट करूया आपण कनेक्टिंग द डॉट्स. कनेक्टिंग द डॉट्स गाइस, लक्ष द्यायचं सगळ्यांनी. खूप छान असा धडा आहे स्टीव्ह जॉब्स यांबद्दल. कनेक्टिंग द डॉट्स, तुम्ही डॉट्स कनेक्ट करायचे आहे तुम्हाला. नंतर जाऊ तिकडे. चला. सो इट इज रिटन बाय स्टीव्ह जॉब्स, कनेक्टिंग द डॉट्स. Good. So who is Steve Jobs? You know very well. He was born in 1955, and he was his last year was 2011. 2011 was the death time. So he was an American entrepreneur, business magnate, inventor, and industrial designer. He was the chairman, chief executive officer, and co-founder of famous company Apple Inc. He is widely recognized as one of the pioneers of microcomputer revolution of the 1970s and 1980s. So he was Steve Jobs, and you have given many things about him. काय दिलं बघा तुमच्याबद्दल. So today I want to tell you three stories from my life. That is just three stories. The first story is about connecting the dots. तीन गोष्टी सांगणार आहे तो तुम्हाला कोण स्टीव्ह जॉब्स. सो पहिली गोष्ट आहे कनेक्टिंग द डॉट्स, म्हणजे जे काही बिंदू असतात ते बिंदू तुम्हाला कनेक्ट करायचे, जोडायचे आहेत. तुझी बरोबर थांबत नाही का ग? I dropped out of Reed College after the first 6 months, but then stayed around as drop-in for another 18 months before I really quit. बघा तो काय म्हणतो की मला ड्रॉप आउट केलं होतं, म्हणजे काय डिसकंटिन्यू किंवा लेफ्ट. मी बाहेर पडलो होतो, की मला काढून टाकलं होतं असं त्यांचं म्हणणं आहे, की रीड कॉलेजमधून त्यांनी बाहेर काढलं 6 महिने. पण तरी सुद्धा ते 18 महिने बाहेर राहिले होते. किती महिने? 18 महिने, जवळजवळ 1.5 वर्ष ते बाहेर राहिले होते. Looking back, it was one of the best decisions I ever made. I could stop taking the required classes that didn't interest me and begin dropping in one on the sorry in on the ones that looked interesting. त्यामुळे काय झालं, त्याला वाटले माझा निर्णय बरोबर आहे, कारण मी जे नकोय ते शिकण्यात काही अर्थ नाही. जे हवंय ते मी शिकतो, ज्याच्यात इंटरेस्ट आहे मी शिकत आहे या ठिकाणी. सो आय डिडंट हॅव अ डॉर्म रूम. डॉर्म म्हणजे काय? डॉर्मिटरी. सो आय स्लेप्ट ऑन द फ्लोअर इन फ्रेंड्स रूम. डॉर्मेटरीचा अर्थ काय होतो? झोपण्याची जागा. त्यामुळे मी मित्राच्या खोलीमध्ये खाली झोपायचो. आय रिटर्न कोक बॉटल्स फॉर द 5 cent डिपॉझिट टू बाय फूड विथ, अँड आय वुड वॉक 7 miles अक्रॉस टाउन एव्हरी संडे नाईट to get one good meal a week at the Hare Krishna टेम्पल. बघा काय म्हणतो तो, की मी काय करायचो, कोकचे जे काही बॉटल असायचे त्या कोकच्या बॉटल मी रिटर्न करायचो. कोकच्या बॉटल रिटर्न करायचो, परत पाठवायचं, रिटर्न करायचो, परत द्यायचं. आम्हाला पैसे मिळायचे आणि मी त्याच्यामधून जेवण घ्यायचो, अन्न मिळवायचो. आणि मी 7 मैल चालायचो. त्यामुळे मला हरे कृष्ण मंदिर या ठिकाणी खूप छान असं जेवण त्या ठिकाणी मिळायचं. I loved it, and much of what I stumbled into by following my curiosity and intuition turned over turned out to be priceless later on. Here is one example. Reed College offered perhaps the best calligraphy instruction in the country. Because I had to take a calligraphy class, I learned about serif and sans serif typefaces, about what makes the great typography great. तर त्या ठिकाणी काय झालं, तू जायचं आणि एक म्हणतात ना इंट्युशन मध्ये त्याला आतमधून काहीतरी वाटायचं की चांगलं होईल, आणि त्या ठिकाणी काय झालं, त्याला चांगली एक संधी मिळाली रीड कॉलेजमध्ये जाण्याची. त्याला टायपोग्राफी शिकायचं होतं. सो 10 years later, 10 वर्षानंतर, when we were designing the Macintosh, what happened computer, it all came back to me, and we designed it all into the Mac. MSc Mac. Mac काय तर Mac हे मॅकिनटॉश कम्प्युटरचं शॉर्ट फॉर्म आहे, मॅक. ठीक आहे. म्हणजे जे काही ऍपलचे लॅपटॉप असतात त्या लॅपटॉपला मॅक म्हणतात, मॅक. ओके. इफ आय हॅड नेव्हर ड्रॉप इन ऑन दॅट कोर्स इन कॉलेज, अँड द मॅक वुड हॅव नेव्हर Mac have never had multiple typefaces, or for that matter even proportionally spaced fonts. तर तो म्हणतो मी जर कॉलेजमधून बाहेर पडलो नसतो, ते कोर्स सोडले नसते, तर मात्र मला हे शक्य नसलं झालं. And since Windows just copied Mac, it's likely no personal computer would have them. Of course, it was impossible to connect the dots looking forward. आणि विंडो एक वेगळी सेपरेटिंग सिस्टम आहे, कम्प्युटरची. मॅकची वेगळी सिस्टम आहे, iOS. So when I was in college, but it was very clear looking backward 10 years. You can't connect the dots looking forward. You can only connect the looking backward. So you have to trust that the dots will somehow connect in your future. लक्षात घ्या. तुम्हाला आयुष्यामधल्या गोष्टी जोडता येणार नाही, परंतु जे काही भूतकाळात घडले ते तुम्ही जोडून तुमच्या भूतकाळातल्या चुका नीट दुरुस्त करू शकता.
You have to trust in some things, your gut, destiny, life, karma, whatever. This approach has never let me down and it has made the difference in my life. तुम्हाला तुम्हाला काही गोष्टी लक्ष ठेवायचं असं तुमचे गट, करेज आहे, लाईफ आहे, कर्म, whatever. And my second story is about love and loss. I found what I love to do early in life. बरं जे काय मला हवं ते जे मला आवडेल ते मला लवकर मिळालं होतं. Was कोण स्टीव Wozniak and I started Apple when I was 20. In 10 years, Apple had grown from just the two of us in a garage into a dollar 2 billion company. And then I got fired. बघा. तर त्या दोघांनी मिळून कंपनी चालू केली होती. तो जेव्हा 20 वर्षाचा होता. कोण? हा स्टीव्ह जॉब्स. 10 वर्षानंतर कंपनी खूप मोठी वाढली आणि मला कंपनीतून काढून टाकलं गेलं. फायर म्हणजे बाहेर काढून टाकलं. बरं की तो त्याला जॉब तो सुटला. ओके. इट वॉज डिव्हॅस्टेटिंग कारण तुम्ही कंपनी तयार केली आणि तुम्हाला हाकलून देणं म्हणजे ही खूपच वेगळी अशी गोष्ट या ठिकाणी मिळाली. But something slowly began to dawn on me. I still loved what I did, and so I decided to start over. मी पुन्हा प्रयत्न केला. जे काही मला आवडतं ते करण्याचा प्रयत्न पुन्हा त्यांनी केला. Sorry. Ha. The heaviness of being successful was replaced by the lightness of being a beginner again. It freed me to enter one of the most creative periods of my life. During the next 5 years, I started a company next. Okay, another company named by Pixar and fell in love with an amazing woman who would become my wife. त्या ठिकाणी त्याने काय केलं नवीन कंपनी चालू केली नेक्स्ट नावाची त्याला नाव दिलं पिक्सर आणि त्या ठिकाणी त्याला त्याची पत्नी सुद्धा त्या ठिकाणी मिळाली त्याला त्याचं प्रेम जडलं म्हणजे त्यांना प्रेम केलं आणि पत्नी मिळाली पिक्सर इज नाव वर्ल्ड्स मोस्ट सक्सेसफुल अॅनिमेशन स्टुडिओ लक्षात घ्या पिक्सर ऍपल बॉट नेक्स्ट बघा नंतर मी ऍपल घेतली I returned to Apple and the technology was developed as Next is the heart of Apple's current renaissance and Lawrence and I have a wonderful family together. Sometimes life hits you in the head with a brick and don't lose faith. The only way to go to do great work is to love what you do. If you haven't found it yet, keep looking, don't settle. My third story is about death. तर तो काय म्हणतो, की जे मला आवडतं ते मी करत चाललो आणि त्यामुळे पुन्हा मी Apple कंपनी घेतली. मी पुन्हा Apple कंपनीमध्ये जॉइन झालो आणि जे मला काय हवं ते परत मला मला मिळालेलं आहे. तिसरी गोष्ट काय आहे तर डेथ म्हणजे मृत्यू. About a year ago, I was diagnosed with cancer. My doctor advised me to go home and get my affairs in order which is doctor's code for prepare to die. I lived with that diagnosis all day. Later that evening, I had a biopsy. I turned out to be a very rare form of pancreatic cancer that is curable with surgery. लक्षात घ्या. डॉक्टरने सांगितलं तुला कॅन्सर झालेला आहे. कॅन्सर कोणता आहे तर बायोप्सी. बायोप्सी म्हणजे काय तर एक टेक्निक असते ज्याच्या आपल्या शरीरातून एक अवयव घेऊन त्याचं अवयव नाही पार्ट घेऊन त्याचं काय केलं जातं चेकिंग केली जाते बायोप्सीमध्ये त्याला. तर त्याच्यामध्ये त्याला सांगितलं तुला पॅनक्रियाचा कॅन्सर झालेला आहे आणि तो सर्जरीने बरा होऊ शकतो. आय हॅड दॅट सर्जरी अँड आय एम फाईन नाऊ. मी सर्जरी केली आणि मी आता बरा झालेलो आहे. लक्षात घ्या. मी आता काय झालोय तर बरा झालेलो आहे. This was the closest I have been facing death, and I hope it is the closest I get for a few more decades having lived through it. I can now say this to you, your time is limited. You don't waste it living someone else's life. लक्षात घ्या. तुमची वेळ खूप कमी आहे. तो तो वाचला त्याच्यामधून. तुमची वेळ कमी आहे आणि तुम्हाला स्वतःसाठी जगायचं आहे. स्वतःला जे आवडेल ते करायचं तुम्हाला. दुसऱ्याचं आयुष्य जगू नका. डोंट बी टॅप्ड बाय डॉग्मा. डॉग्मा म्हणजे काय रे? एखादी गोष्ट जे करतात सगळे करतात म्हणून आपण करतो. त्याला डॉग्मा म्हणतात. Which is living with the result of other people's thinking. Don't let the noise of other opinion drawn out of your own inner voice. तुमच्या आतला आवाज दाबू देऊ नका, त्याला थांबवू नका. And most important, have the courage to follow your heart and intuition. They somehow already know what you really do, want to become. When I was young, there was an amazing publication called the Whole Earth Catalog. In the final issue, on the back cover, they put a photograph of an early morning country road. Beneath it were the words, "Stay hungry, stay foolish." It was their farewell message as they signed off. I have always wished that for myself, and now, as you graduate to begin anew, I wish that फॉर यू स्टे हंग्री स्टे फुलिश लक्षात घ्या नेहमी भुकेलेले राहा नेहमी कसे राहा वेडे राहा याने मग काय होतं की काहीतरी चांगल्या गोष्टी या ठिकाणी घडत असतात तर हे काय त्यांनी त्यांनी दिले एक छोटस काही गोष्टी त्यांनी अजून तुम्हाला सांगितलेल्या 20 पॉईंट्स तुम्हाला दिले बघा डोंट वेट मेक युअर ओन रियालिटी कंट्रोल एव्हरीथिंग यू कॅन ओन युअर मिस्टेक्स know yourself leave the door open for fantastic don't hold back surround yourself with brilliance build a good build a team of players
Be yourself, be persuasive, show others the way, trust your instincts, take risk, follow great with great, make tough decisions. Presentations can make a world of difference. Find a way to balance, live for today. आजच जगा, उद्याचं सांगता येत नाही, can share your wisdom, getting?